गोडाऊन फोडून चोरी करणारे 5 आरोपी जेरबंद करत गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी। पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी तात्काळ भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून तसेच सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोडी व पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत DS केबल अँड स्विच गेअर शकुंतला प्लाझा MIDC अंबड पोलीस गोडाऊनमध्ये वायर बंडलची चोरी करून घेऊन गेले असल्याची माहिती मिळाली। ही चोरी सुखदेव झोले व योगेश मरड व त्यांचे साथीदारांनी केली असून सुखदेव झोले हा त्याच्याकडील पल्सर मोटरसायकलवर बसून प्रगतीशाळा अशोकनगर सातपूर नाशिक येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदर बातमी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोडी, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, सुनील आहेर, पोलीस हवालदार अतुल पाटील, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, पोलीस अंमलदार सुनील गैरनार अशांचे पथक तयार करून प्रगती शाळेजवळ सातपूर नाशिक येथे जाऊन बातमीची खात्री केली असता सदर गुन्ह्यातील आरोपी सुखदेव उर्फ हरिसंतू झोले वय 45 वर्ष राहणार प्रबुद्ध नगर, महालक्ष्मी चौक, सातपूर नाशिक हा मिळून आला। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर चोरी ही त्याने त्याचे साथीदार कृष्णा वाळके, योगेश मरड, राजू काशीद अशांच्या साथीने केली असून चोरी केलेल्या केबल रिक्षा क्रमांक MH15JA 4651 मध्ये वाहून नेऊन त्या त्र्यंबकेश्वर जवळील पिंपळद येथे जाऊन त्या केबल वायर जाळून त्यातील कॉपर वायर अंबडगाव येथील भंगार व्यावसायिक संजय सकट यास विक्री केल्या असल्याची कबुली दिली। त्यानुसार पंचनामा करून सुखदेव झोले यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पल्सर मोटरसायकल भंगार व्यावसायिक संजय पांडुरंग सकट वय 20 वर्ष राहणार सोनाली वाईन शॉप मागे समाज मंदिरा समोर रो हाऊस नंबर 2 अंबड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेल्या केबल याचा मोबाईल आणि सुखदेव झोले याने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेडके, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, संजय पोटिंदे अशांनी रिक्षा क्रमांक MH15JA 4651 हिचा शोध घेऊन सदर गुन्ह्यात सहभागी असलेला रिक्षा चालक प्रमोद संपत म्हस्के यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून रिक्षा व मोबाईल असा एकूण 2,10,000 रुपये मुद्देमाल पंचनामा करून जप्त केलाय। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण अशांनी सदर गुन्ह्यातील आरोपी सुखदेव उर्फ हरिसंतू झोले यास साथीदार योगेश विजय मराड, कृष्णा पांडुरंग वाकडे नाशिक यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले। सदर गुन्ह्यात 5 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 3,10,000 रुपये मुद्देमाल जप्त हस्तगत करून आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यातील 5 आरोपींना पुढील कारवाई कामी अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत चुंचाळे पोलीस चौकी येथे हजर करण्यात आले। सदर कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, यशवंत बेंडकोडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालू शेडके, महिला सह पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, अतुल पाटील, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, नितीन फुलमाडी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, संजय पोटिंदे, चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे अधिकारी माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे यांनी व टीम अशांनी केली। हिंदुस्तान पोलीस टाइम्स सोबत राकेश पाटील, नाशिक।